बापाई वाय राम रामन जरा मूड ऑफ आहे. मित्र नमस्कार, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. तर माहितीच आहे चॅनलचं नाव DK प्रोडक्शन. बाजूला बघू शकता आमचे आजोबा. दीदी आमची बसलेली हुंबरून बसली, आज काय आंघोळ नाही केली. हे आमचे सोयरेदारी लोक आमच्या म्हणजे घराच्या शेजारचे म्हणा किंवा मग आमचे युवाई असे बसले. तर आमच्या आजोबाला थंडी हवेचं ठिकाण हे एक बळी महाराजाच्या दारातलं हे जे झाड आहे इथं करमणुकीचं साधन असल्यासारखं झाड आहे आणि खेळती हवा राहते म्हणून बापू पण आमची इथं आराम करतात. सोबत हे माणसं त्याला बोलण्यासाठी येतात. तर मेन मुद्दा सांगायचा मुद्दा म्हणजे असा आहे, सध्या उन्हाळा लागला आहे हे सगळ्यालाच माहिती आहे. आणि उन्हाळ्यामुळं अकस्मात ह्यो बदल व्हायला लागला आहे वातावरणात. सकाळून थंडी असते आणि दुपारून ऊन पण फणफणतं पाहिले. तर याच्यामुळं लहान बाळं आहेत ना, जे लहान मुलं आहेत ना, हे लवकरात लवकर बिमार पडायला लागले. बिमार पडल्यामुळं झालं असं की आमची मुलगी म्हणजेच वेदिका बघू शकता तुम्ही थोडीशी हुंबरून गेली होती. आज काय आंघोळ केली नाही, काय नाही, हातपाय वगैरे धुतलेत तिचे. तर तो बदल लहान मुलाला लवकर सहन होत नाही. त्यासाठी थोडंसं गांभीर्य घ्या. टरबूज असो, खरबूज असो किंवा मग काही असे बाहेरचे पदार्थ आहेत, त्याच्यामुळं अकस्मात बदलामुळं हे उलटी संडास व्हायला लागली होती. आणि प्रत्येकच लहान बाळाची सध्याचं व्हायरल इन्फेक्शन त्याच पद्धतीचं आहे. त्याच्यासाठी थोडंसं टाळा. बाळाला जरासं बाहेर जर नेलं तर थोडंसं प्रोटेक्शन लावा, थोडं बांधून वगैरे न्यायचं. आणि थोडंसं वातावरणात थोडं अल्टरनेट झालं तर हा विषय कंपल्सरी आहे. तर व्हायरल इन्फेक्शन होणं हे चालू झालेलं आहे. स्वतःच्या लहान बाळाला मुलाबाळाला थोडंसं लक्ष द्या, गांभीर्य घ्या. याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवला. आमची मुलगी पण बिमार होती, आताच थोडंसं बरं वाटायलं. तर त्याच्यामुळं आता बाहेर काढली आणि एक व्हिडिओमधून सांगण्याचा एक मुद्दा तेवढाच होता. मग राम राम घाल सगळ्यात, घाल इवाई राम राम हो म्हण ना. नाही म्हणत म्हणते, थोडंसं घ्या समजून. तर सांगितलेली जे काही मी गोष्टी सांगितल्या ह्या खूप महत्त्वाच्या, त्याने थोडंसं फॉलोअप घ्या. तर भेटू एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, स्वतःची काळजी घ्या. हॅव अ नाईस डे, बाय बाय.